कौशल्य विकास असं काही सुरू करावं का? स्मारक आणि कौशल्य विकास किंवा इतर काही गोष्टी सुरू करता येतील का? स्मारक आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टीचा तिथे कसा मेळ बसेल याचा विचार जो आहे अनेक काय म्हणजे 2 वर्ष तरी निदान आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत. तर आता एकदाच आम्ही सांगतो की काही निर्णय घ्या, पण घ्या बुवा. शाळेचा प्रस्ताव बारगळलाय काय? पुढे नेक्स्ट शाळेचा प्रस्ताव बारगळलाय. उत्तर दिलं मी तुम्हाला. सर, तुम्ही नाराज आहे अशी चर्चा कालपासून सुरू होती तुम्हाला राज्यसभा खासदारकीच्या काय कसं काय तुम्हाला वाटलं मी नाराज आहे ते? चर्चा म्हणतो मला नाही वाटत चर्चा तुम्हाला सुरू होती. तुम्ही सुद्धा त्यावर बोलला. चर्चा ते तुम्हीच करत असता. तुम्ही पण बोलला त्याच्यावरती सर काल की मी नाराज नाही, पण इच्छा होती मला खासदार व्हायचं. काय झालं? इच्छा व्यक्त केला होता सर. मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकची लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो. आणि दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो. आणि त्याच्यानंतर 1 महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं बा आता हे बस झालं, हे ह्युमिलिएशन खूप होत आहे. काय मी थांबून घेतो काय, कारण समोरचा जो आहे उमेदवार 1 महिन्यापासून कामाला लागलेले आहेत. कोणाला द्यायचं त्यांना द्या. आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा 12-15 दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली. म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी. आता ह्या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात. आणखी राज्यसभा जी आहे ती शिल्लक राष्ट्रवादीच्या कोट्यातली ती हवी आहे का? पुढे पक्षातून काही नाही ठीक आहे. आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत. थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला. थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये 57 वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारणात. जेवढं शिवसेनेनं झालं तेवढं मला झालं. त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत आहे. काय असेल कदाचित तो दैवाचा भाग असेल, कदाचित काही कंपल्शन्स असतील पार्टीच्या. लोकसभा किंवा राज्यसभा दोन्ही वेळी तुमच्यावरच काढले. ते त्यांना आता विचारा कोणाला ज्यांना, मला काय माहिती काय. पवार कुटुंबामध्ये सगळी पदं गेलेली आहेत. सुनित्रा वहिनी असतील आता. तर आपण पाहिलं छगन भुजबळांनी विविध मुद्द्यांवर या ठिकाणी भाष्य केलं आहे. तर नंतर माघार घेतली गेली, मात्र माझी लोकसभा आणि राज्यसभेसाठी दोघांसाठी इच्छा होती असं भुजबळांनी यावेळी बोलून दाखवलंय.